दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका महिलेला उपचार नाकारल्याने, म्हणजे त्यांनी ॲडव्हान्स पैसे भरले नाहीत म्हणून उपचार नाकारल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला। या संदर्भामध्ये रुग्णालय असेल, पुणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे आयुक्त असतील किंवा राज्य शासनाचे अधिकारी असतील, त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं नाही म्हणून रुग्णालय अशा प्रकारे रुग्णाला सेवा द्यायचं नाकारू शकलं। त्यामुळे या सर्वांवर कल्पेबल होमिसाइड म्हणजे मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। यांना वेगवेगळ्या विभागांकडून वेगवेगळ्या सवलती मिळतात। राज्य शासनाने यांना त्या काळामध्ये 9 एकर जागा दिलेली आहे वार्षिक 1 रुपया भाड्याने। याशिवाय पुणे महापालिका त्यांना डेव्हलपमेंट शुल्कामध्ये, FSI मध्ये किंवा त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये अशा सवलती देतात। शिवाय त्यांना सवलतीच्या दराने कर्ज मिळतात, सवलतीच्या दराने इन्स्ट्रुमेंट मिळतात, असं बरंच काही त्यांना मिळत असतं। हे सगळं त्यांना दिलं जातं ते सामान्य रुग्णांना चांगली सेवा द्यावी, त्यांना उपयोगी पडावं, त्यांना कुठले आर्थिक तोशीस पडू नये यासाठी दिलं जातात। परंतु ही रुग्णालय, अशी रुग्णालय या सगळ्या योजनांचा दुरुपयोग करतात आणि सामान्य रुग्णांना सेवा देत नाहीत। त्यामुळे अशा प्रकार घडतात लोक, आणि हे अशी एखादी घटना उघडकीला येते, अशा शेकडो घटना रोज घडत असतात। परंतु शासकीय अधिकाऱ्यांशी यांचं संगनमत असल्यामुळे काही होत नाही। उदाहरणच द्यायचं झालं तर या रुग्णालयाला देखील काही कोटी रुपयांचा दंड झालेला आहे, तो त्यांनी भरलेला नाही। परंतु तरीही राज्य शासनाने मागच्या मंत्रिमंडळ म्हणजे फेब्रुवारीमध्ये मंत्रिमंडळाचा ठराव करून यांना आणखी 8000 स्क्वेअर फूट जागा ही वार्षिक 1 रुपया भाड्याने देऊ केलेली आहे। म्हणजे यांनी गुन्हे केले, यांना दंड केला तो भरला गेला नाही, तरी राज्य शासन आणि महाराष्ट्र शासनाचे सगळे अधिकारी त्यांच्यावर मेहरबानी आहेत। त्यामुळेच असे गुन्हे करायला ते धजावतात। म्हणूनच या सगळ्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे।